जैन धर्माची प्राचीन स्थळे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी धर्माबाद दौऱ्यात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. जुन्नी येथील प्राचीन वारसा जतन करण्यासोबतच समाजाला आर्थिक प्रवाहात आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अहिंसा आणि जिओ और जीने दो या संकल्पनेचा प्रसार करणाऱ्या जैन धर्माच्या प्राचीन वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धर्माबाद येथे बोलताना ललित गांधी यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रातील प्राचीन जैन स्थळांचे सर्वेक्षण करून त्यांचा विकास केला जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाद्वारे समाजाची आर्थिक उन्नती साधण्याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गांधी यांनी मुदखेड, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील जुन्नी या ऐतिहासिक गावाला भेट दिली. जुन्नी येथे जैन संस्कृतीचे अनेक प्राचीन अवशेष आणि मूर्त्या आढळल्या असून या ठिकाणी जैन साधूंसाठी 2 विहारधाम आणि एक समाज मंदिर उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पुढील वर्षापर्यंत या कामाचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच येताळा येथील शासकीय जमिनीवर विहारधाम बांधण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट चक्रेश पाटील यांनी आमदार आणि सरकारच्या माध्यमातून या कामासाठी पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. जुन्नी येथील प्राचीन मूर्त्यांची पुरातत्व विभागाने दखल घेऊन या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी स्थानिक जैन धर्मीयांकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला कैलाश काला, सुनील गोधा, संतोष लुहाडे, महेंद्र पांडे, राजेंद्र कासलीवाल, महावीर लुहाडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. भारतातील सर्वात प्राचीन असलेला जैन धर्म, ज्या धर्माने जगाला जिओ और जीने दो ची संकल्पना सांगितली, शांतता व अहिंसेचा संदेश सांगितला, अशा धर्माच्या प्राचीन धर्मक्षेत्रांचं संरक्षण, संवर्धन, जैन धर्मियांच्या वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांचा विकास, जैन साधू संतांच्या विहारामधील येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांच्या विहारामधल्या सुरक्षा आणि विहारामधली व्यवस्था करणे, प्राचीन जैन धर्मग्रंथांचं पुनरुज्जीवन करणे, अशा उद्देशानं व या बरोबरीनं समाजाच्या आवश्यकता असलेल्या लोकांना आर्थिक सहयोग करणे, शिक्षणासाठी, व्यापार उद्योगासाठी, अशा व्यापक उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली आहे. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हे देशातलं पहिलं असं राज्य आहे ज्या ठिकाणी सरकारनं या समाजासाठी अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचा अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण राज्याचा दौरा करतो आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी समाजाची संख्या कमी आहे परंतु आमचे महत्त्वपूर्ण मंदिरं आहेत, धर्मक्षेत्र आहेत, त्यांचं संरक्षण, त्यांचं संवर्धन आणि तिथल्या समाजाला शक्ती द्यावी, त्यांना बळ द्यावं, या उद्देशानं या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आज नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मुदखेड असेल, उमरी असेल, जुन्नी असेल, धर्माबाद असेल, जुन्नीमध्ये आमचं प्राचीन भूगर्भातून सापडलेली मूर्ती आहे, अशा सगळ्या क्षेत्रांचा विकास आणि भविष्यात या ठिकाणी साधू संतांच्या विहाराची व्यवस्था आणि मग त्या बरोबरीनं अन्य समाजाचा उपयोगी होईल अशा प्रकारचं सार्वजनिक देवस्थानचं निर्माण सुद्धा महामंडळाच्या वतीनं, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे. या निमित्तानं जैन समाजाला संघटित करून सरकारच्या बरोबरीनं सरकारला पूरक अशा पद्धतीनं काम करून या योजना या ठिकाणी जास्तीत जास्त राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी 2 विहारधाम आणि एक समाज भवन बांधण्याचा निर्णय सुद्धा या दौऱ्यामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि लवकर त्याची आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करून या ठिकाणी पुढच्या दौऱ्यामध्ये त्याचं भूमिपूजन करण्याचा संकल्प आम्ही आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे. प्रतिनिधी माधव हानमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड.